नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे तांदळाची खीर। आज मी माझ्या पद्धतीने तांदळाची खीर करणार आहे। तांदळाची खीर करण्याचे बरेच प्रकार आहेत। आपण पाहणार आहोत तांदळाची खीर करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। आपण या वाटीच्या मापाने आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजवून देखील घेतलेला आहे। साखर, मनुके, पाण्यात भिजवून घेतलेले बदामाचे काप आणि पिस्ताचे काप। तुम्हाला या व्यतिरिक्त इतर कोणते ड्रायफ्रूट घ्यायचे असतील तर तुम्ही ते देखील घेऊ शकता। तांदळातील सर्व पाणी गाळून घ्यायचं। तांदळाची खीर करण्यासाठी आपण मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तूप घालून ते देखील गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये सर्वात आधी आपण पिस्ता, बदाम, मनुका घालणार आहोत। ड्रायफ्रूट थोडेसे परतले की यामध्ये तांदूळ ऍड करायचे। ड्रायफ्रूट बरोबर तांदूळ देखील तुपामध्ये छान परतून घ्यायचे। आपले तांदूळ तुपामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये गरम केलेलं दूध ऍड करायचं। दूध ऍड केल्यावर आवडीप्रमाणे म्हणजे तुम्हाला जितकं गोड खायला आवडतं त्या प्रमाणात साखर ऍड करायची। असं हळदीचं पान घ्यायचं आणि त्याला अशी गाठ मारायची। हळदीचं पान यामध्ये घालायचं। हळदीचं पान घातल्यामुळे आपल्या खिरीला हळदीच्या पानाचा सुंदर असा सुगंध येतो आणि खीर खाताना चवीलाही छान लागते। आपला तांदूळ शिजेपर्यंत खीर अशी थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहायची आणि तांदूळ शिजला आहे की नाही ते चेक करायचं। तांदूळ शिजल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची। आणि आपल्या खिरीमध्ये चिमूटभर वेलची पावडर घालून घ्यायची। आपण खिरीमध्ये हळदीचं पान घातल्यामुळे खिरीचा सुगंध अगदी घरभर दरवळतो। अशी तांदळाची खीर तुम्ही पितृपक्षात नैवेद्यासाठी आवर्जून करा। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।